सर्वांना नमस्कार। आज आपण आलो आहोत भारतातील सर्वात प्रथम जातमुक्त झालेलं गाव, ते म्हणजे माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा हे गाव आणि ग्रामपंचायत। या गावाला भेट देण्यासाठी आज मी आलो आहे। खरं तर जातीभेदाचा सामना सर्वच संतांना सोसावा लागला। त्याच्यामध्ये संत कबीर असतील, संत चोखामेळा, संत तुकाराम महाराज, या सर्व संतांना जातीभेदाला सामोरं जावं लागलं। आणि संतांनी समाजामध्ये शिकवलं की माणूस मोठा हा त्याच्या जातीमुळे नाही, तर त्याच्या चांगल्या विचारांनी आणि चांगल्या त्याच्या कर्माने असतो। जातीभेदाचा सामना महापुरुषांनाही करावा लागला। महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज यांनाही जातीभेदाचा सामना करावा लागला। आणि म्हणूनच या सौंदाळा ग्रामपंचायतने एक क्रांतिकारी निर्णय घेतला की जातमुक्त व्हायचं। गावामध्ये कोणत्याही प्रकारे जातीभेद मानायचे नाही। सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करायचे। गावामध्ये आज शिवीमुक्त गाव आहे। शिवी जर कोणी दिली तर 500 रुपये दंड आहे। बालविवाह कुणी करायचा नाही। विधवा विवाहाला प्रोत्साहन द्यायचं। त्याचबरोबर सकाळी गावामध्ये 10 वाजता सर्व गावामध्ये भोंगा वाजवून राष्ट्रगीत वाजवलं जातं। संध्याकाळी 7 वाजता मुलांच्या अभ्यासासाठी मोबाईल बंदी, माणुसकीची भिंत, अनेक चांगले आणि क्रांतिकारी निर्णय या गावाने, या ग्रामपंचायतने घेतलेत। आणि त्याला खरं तर साथ आहे या सर्व गावाची। काही राजकीय पक्ष मात्र जातीभेदाचे राजकारण करतात, त्याचाच त्यांचा आनंद असतो। मात्र या गावाने एक खूप छान आदर्श या सर्व समाजापुढे, गावापुढे ठेवलाय। यू कांट चेंज पीपल बट यू चॅनल देम टू अवर वे। लोकांना आपण डायरेक्ट बदलू शकत नाही, पण चांगल्या मार्गाने, चांगल्या उद्दिष्टाने आपण नेऊ शकतो। आणि हाच आदर्श या गावचे सन्माननीय सरपंच शरदराव अरगडे साहेब, त्यांचे ग्रामविकास अधिकारी आणि या सर्व टीमने घेतलाय। या गावातील शाळाही अतिशय पाहण्यासारख्या आहे, आदर्श आहे। मुलंही गुणवान आहेत। समाज माध्यमांमध्ये आज या गावाची खूप प्रचंड मोठी क्रेज आहे। आणि म्हणून अनेक राजकीय पुढारी, अनेक अभ्यासक या गावाला भेट देतात। अनेक बातम्यांचे, वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेलेत। आणि खरोखर या गावाचा आपल्या सर्वांना अभिमान असायला पाहिजे। थँक्यू। आणि मग चला तर आपण सर्वजण जाऊया। त्या आपसात आणखी प्रेम वाढलेलं आहे। जे काही आता इथून पुढे धार्मिक उत्सव सण होणार आहे